शेतकरी मित्रांनो, या हप्त्याचा जो पीक सल्ला आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तुरीला जवळपास 30 दिवस ते 35 वर तुरीचा शेंडा खोडून घ्यावा. तुरीला खत घालून घेण्यास पाहिजे या हप्त्यामध्ये. तसेच सोयाबीन ची ही दुसरी फवारणी घ्यायला पाहिजे. सोयाबीनला एक कोणतंही तुम्ही त्या ठिकाणी बुरशीनाशक, एक अळीनाशक, अळी प्रतिबंधक औषध फवारा. एखाद्या चांगल्या कंपनीचं टॉनिक वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पावसाला झड चालू आहे आणि ही झड असल्यामुळं हळदीवर सुद्धा या ठिकाणी बुरशी पडते. मग त्या हळदीला बुरशीनाशक आणि एखादी ड्रिचिंग करून घ्या. मग ते जैविक असेल किंवा तुमचं रासायनिक असेल, हळदीला बी एक फवारणी करून घ्या उघड पडल्यानंतर. त्याचबरोबर संत्र्यावर बी अळी पडलेली आहे. संत्र्यावरला बी त्या ठिकाणी एखादं अळीनाशक किंवा बुरशीनाशक फवारून घ्या आणि आपल्या पिकाचं संरक्षण करा. आणि खत कापूस पिकाला या ठिकाणी आता मावा पडलेला आहे आणि मावाला त्या ठिकाणी मावानाशक औषध तुम्हाला मार्केटमध्ये मी काही कंपनीची शिफारस करणार नाही. तर ते मवा, तुडतुडे हे एक नाशक फवारा आणि कापसालासुद्धा खत घालून घ्या. मी पुन्हा हळदीचं सांगेल तुम्हाला. हळदीमध्ये शक्यतो 24-24 खत वापरा. 24-24 खत हे हळदीसाठी खूप उपयुक्त खत आहे आणि हळदीची ग्रोथ बी चांगली ठेवते. असा मी या ठिकाणी तुम्हाला या हप्त्याचा पीक सल्ला देईल. आणि शक्यतो वेळेमध्ये फवारणी घ्या, जेणेकरून वेळेमध्ये फवारणी घेतल्यानंतर आपलं पीक रोगापासून वाचल. या ठिकाणी सोयाबीनला फुलं लागालीत आणि त्या ठिकाणी बुरशीमुळं फुलं खूप गळतात. तर बुरशीनाशक एक चांगल्या कंपनीचे घ्या असं मी सांगेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.